अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, प्राचीनोदय चॅनलवर सर्वांचे स्वागत। 31 मार्च 2025 हा आपल्या स्वामी माऊलींचा प्रकट दिन होता। या दिवसाची आपण सर्वच जण म्हणजेच प्रत्येकच स्वामी भक्त अतिशय आतुरतेने वाट पाहत होता। या दिवशी सर्वांनी आपापल्या परीने आपल्या पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने स्वामींची पूजा अर्चना केली असेल। सर्वांनी त्यांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली असेल। स्वामी हे नाव जरी आपल्या मुखामध्ये घेतले तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःखे, चिंता, नकारात्मकता, काळजी कुठच्या कुठे पळून जातात। दरवर्षी चैत्र शुक्ल द्वितीयेला स्वामींचा प्रकट दिन साजरा केला जातो। चैत्राची सुरुवात म्हणजेच मराठी नववर्षाची सुरुवात। निसर्गात देखील मोठे बदल होत असतात। झाडांना नवीन पालवी फुटते। नवीन वर्ष, नवीन बदल, नवीन सुरुवात घेऊन स्वामींचा जन्मदिवस येतो आणि अगदी हाच मोठा बदल घेऊन आम्ही आपल्या आयुष्यात येतात जेव्हा आपण त्यांच्या चरणी स्वतःला अर्पण करतो। ज्याप्रमाणे जुनी पाने गळून झाडाला नवीन पालवी फुटते, फुले येतात, अगदी तसेच स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आले की आपल्या आयुष्यातील काळजी, चिंता, दुःख रूपी पाने गळून पडतात आणि आनंद, समाधान, समृद्ध रूपी नवीन पालवी आपल्या आयुष्यामध्ये येते। स्वामी भक्ती किंवा स्वामी आपल्याला आयुष्यात कितीही दुःख, संकटे, चिंता आले तरी त्या काळामध्ये तग धरून उभे राहण्याचे सामर्थ्य देतात। बघा, आपण ओघात म्हणून जातो की मी स्वामींची पूजा केली किंवा मी स्वामींचे उपवास केले, मी स्वामींची पोथी वाचली, मी स्वामींच्या दर्शनाला गेले। खरे तर हे सर्व आपण करत नसतो, तर ती केवळ आणि केवळ स्वामींचीच इच्छा असते। स्वामी जेव्हा आपल्याला जवळ करतात, आपला हात धरतात, तेव्हा आपोआप आपल्यामध्ये बदल होत जातात। स्वामी भक्ती आपल्याला त्याग, समर्पण, निष्ठा आणि भक्ती मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असतात आणि जीवनामध्ये चांगले आचरण, सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास शिकवते। स्वामींचे केवळ नामस्मरण केले तरी देखील आत्मिक समाधान मिळते। कितीतरी अडचणी आपोआप सुटत जातात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण स्वामींची पूजा करतो, उपासना करतो, नामस्मरण करतो, तेव्हा मन हे आपोआप शांत होते। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या त्यांच्या अभय वचनाने तर आपल्यातील भीतीच निघून जाते। महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी, घराघरांमध्ये, मंदिरांमध्ये, स्वामी मठांमध्ये, विशेषतः अक्कलकोटला स्वामी समर्थांचा प्रकट दिन खूप मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने साजरा केला जातो। घरोघरी देखील सर्वजण स्वामींच्या मूर्तीचे पूजन, स्तोत्र पठण, ग्रंथ पठण, तारक मंत्रांचे पठण तसेच नामस्मरण करून आपली सेवा, त्यांच्याबद्दलचा आदर, प्रेम, भावना व्यक्त करत असतात। मी देखील प्रकट दिनादिवशी माझ्या परीने, पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने स्वामींची मला जशी जमेल तशी पूजा केली। स्वामींना अभिषेक केला। त्यांची इच्छा होती तसे त्यांनी माझ्याकडून करवून घेतले। त्याचप्रमाणे जवळील मंदिरामध्ये जाऊन दर्शन देखील घेतले। स्वामींच्या दर्शनाने मन एकदम शांत झाले। श्री स्वामींचा आजही चैतन्य स्वरूपात वास असून हम गया नहीं जिंदा है या वचनाची अनुभूती आजही प्रत्येक स्वामी भक्तांना येतच असते आणि ती पुन्हा पुन्हा येत राहील। प्रत्येक दिवशी स्वामींची उपासना केल्याने आपल्यामध्ये नवीन बदल, सकारात्मकता येते। येणाऱ्या संकटामध्ये उभे राहण्याचे बळ स्वामी भक्ती व स्वामी कृपा सतत करत असते।
म्हणून आपल्या आयुष्यामध्ये स्वामी आले. ह्यापेक्षा आपल्याला स्वामींनी त्यांच्या सेवेमध्ये येऊ दिले हे म्हणणे परमभाग्याचे ठरेल, नाही का? स्वामी चरणी लीन विनम्रमती येता, अवघी सृष्टी आत्मरंगली सहजता. म्हणजेच स्वामी आपल्या सानिध्यात येताच आपल्या अंतःकरणाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. हेच दत्त महाराज, स्वामी महाराज यांचे अभय वचन आहे. स्वामी भक्तांना प्रत्येकच दिवस चांगला जावो, स्वामीमय आनंदाचा जावो, स्वामी सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.